दरवर्षी लोकांना टॅक्स भरावे लागतात. तर मग SIP आणि टॅक्स प्लॅनिंग यांचं कॉम्बिनेशन आपण कसं हे करू शकतो, साध्य करू शकतो? अगदी बरोबर आहे. तर टॅक्स सेव्हिंगसाठी नॉर्मली आपल्याकडे एक तर PPF मध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जातो, किंवा सुकन्या समृद्धीमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जातो, किंवा लॉक इन FDजमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जातो, किंवा इन्शुरन्स स्कीम्समध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जातो. पण या सगळ्यामध्ये लॉक इन पिरियड जर बघितला तर तो खूप जास्त आहे. जसं PPFमध्ये 15 वर्ष तुम्ही पैसा विड्रॉ नाही करू शकत आणि त्याचे रिटर्न हार्डली 7.1% रिटर्न्स आहेत. FD 5 वर्षाचं लॉक इन आहे, रिटर्न्स 6-7% रिटर्न्स मिळतात. सुकन्या समृद्धी 8.2% रिटर्न आहेत. बरोबर. तर इन्शुरन्स स्कीमचे रिटर्न जर तुम्ही ॲव्हरेज बघितलं तर 5-6% रिटर्न मिळतात. मग सगळ्यात बेस्ट जर काही सोल्युशन असेल टॅक्स सेव्हिंगसाठीचं तर ते आहे म्युच्युअल फंडमध्येच एक कॅटेगरी आहे ELSS, टॅक्स सेव्हर फंड्स असतात. ओके. ज्याचा लॉक इन पिरियड फक्त 3 वर्षांचा आहे. ओके. आणि त्याचे रिटर्नसुद्धा 12-13-14% रिटर्न मिळतात. अरे वा. सो दोन्ही गोष्टी सहजपणे साध्य होतात. ELSS का? ELSS टॅक्स सेव्हर फंड म्हणून एक कॅटेगरी आहे म्युच्युअल फंडमध्ये. ओके. सो त्यामध्ये हा पैसा आपण SIPच्या स्वरूपामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, किंवा लमसम अमाऊंट पण इन्व्हेस्ट करता येते. ओके. त्याला काय असं बंधन नाही आहे समजा? हां.